गेले अनेक दिवसापासून परळी बसस्थानकाचे नूतनीकरण व्हावे म्हणून अनेकांची मागणी होती। त्यानंतर 2-3 वेळेस उद्घाटनही झाले, परंतु अद्यापही कामाला सुरुवात झाली नव्हती। आता कुठे 1-1.5 महिना झाले परळी बसस्थानक जमीन उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी शेड ठोकण्यात आलेला होता आणि पूर्वीच्या बसस्थानकामध्ये CCTV कॅमेरे होते आणि आता हे जे नवीन बसस्थानक आहे या ठिकाणी CCTV कॅमेरे नव्हते, त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली होती। खूप चोऱ्या होत होत्या आणि आता कुठं आपल्या दक्ष वार्ताने बातमी दाखवली होती की या ठिकाणी चोरीच्या घटना वाढत आहेत, CCTV कॅमेरे बसवण्यात याची मागणी मातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप भाऊ जोशी यांनी दक्ष वार्ताच्या माध्यमातून केली होती। तर त्याच बातमीची दखल घेऊन आता प्रशासनाने CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत। आपण पाहू शकतात या ठिकाणी अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ होणार आणि चोरांवर वचक राहणार आहे आणि याच बसस्थानकामध्ये आता CCTV बसवण्यात आलेले आहेत। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।